ज्योतिषशास्त्र हे खूप प्राचीन शास्त्र आहे. ओके. ठीक आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही चॅलेंजेस असतात. बरोबर. राईट. आणि क्युरिओसिटी असते एक. हो. जे ज्योतिषशास्त्र आहे ते तर काहीतरी सांगते आपल्याला. ज्योतिषशास्त्र तुम्हाला स्वभाव तुमचा कसा असायला पाहिजे हे सांगतं. मेष राशी असेल तर त्याचा स्वभाव असा असतो. वृषभ राशी असेल तर स्वभाव असा असतो. कारण बिलीव्ह कधी करतो माणूस माहितीये का, जेव्हा तो एखाद्या अडचणीमध्ये येतो. ओके. सर तुम्ही ॲस्ट्रो मॅपिंग करता. तर हे काय आहे आणि याचा काय फायदा होतो? कॉस्मिक एनर्जी काय एक फ्रिक्वेन्सी आहे. तर एक पर्टिक्युलर ग्रह आहे, जसं राहू आहे असं समजा. राहू जेव्हा येतो ना तो ह्यूज येतो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये काय फरक आहे? जे लोकांचे जॉब करणार आहेत ना, हं. त्यांचा ईशान्येला देवघर भेटेल तुम्हाला. कर्ज होत असेल तर मंगळ ऋणमोचक स्तोत्र आहे. ओके. त्याच पद्धतीने तुमच्या वास्तूमध्ये पर्टिक्युलर ठिकाणून जर एनर्जी येत नसेल ती इम्बॅलन्स झाली आहे. नैऋत्य दिशा जी आहे ना ती स्टेबिलिटीची आहे. स्टेबिलिटी म्हणजे तुम्हाला इथं थांबवायचंय, हं, पण ज्याला वाढवायचंय त्याचं काय? हं.